अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आपण प्रिपरेशन रिॲक्शन्स ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड हा पार्ट बघतोय. त्याच्यामध्ये फ्रॉम नायट्राइड्स अँड अमाइड्स अँड फ्रॉम असिल क्लोराइड्स अँड अनहायड्राइड ह्या दोन रिॲक्शन आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपली तिसरी रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड्स फ्रॉम इस्टर्स. कार्बोक्झिलिक ॲसिड हे इस्टरपासून बनवत असताना दोन मेथडचा वापर केला जातो. पहिली मेथड आहे ॲसिड हायड्रॉलिसिस ऑफ इस्टर आणि दुसरी मेथड आहे अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ इस्टर. त्यापैकी आपण पहिली मेथड बघतोय ॲसिड हायड्रॉलिसिस ऑफ इस्टर. इस्टरचं हायड्रॉलिसिस करण्यासाठी मिनरल ॲसिडचा वापर केला जातो. दॅट इज डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड और डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. इस्टरचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो करस्पॉन्डिंग कार्बोक्झिलिक ॲसिड असणार आहे. जनरल रिॲक्शन आपण बघूयात. Suppose the reaction is R C double bond O O R dash. जर आपण इस्टर घेतला, हायड्रॉलिसिस means addition of water. This reaction takes place in presence of either dilute sulfuric acid or either dilute HCl. On heating, the products are C double bond O OH plus R dash OH. आता ही रिॲक्शन करत असताना हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. हा बॉन्ड इथून ब्रेक केला, वॉटरचं हायड्रोलिसिस झालं, वॉटरचं आयोनायझेशन झाल्यानंतर H प्लस आणि OH मायनस तयार होणार. हा H प्लस इकडे आणि OH मायनस इकडे जोडायचं. बघा, therefore the products are R C double bond O OH plus R dash OH. It's carboxylic acid and alcohol. Carboxylic acid and alcohol, these are the products. this example एखादं घेऊयात. Suppose CH3 C double bond O O CH3, that is methyl acetate plus water on hydrolysis in presence of either dilute of sulfuric acid on heating. Name of this ester is methyl acetate. पुन्हा काय करायचं, हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. हा बॉन्ड इथून ब्रेक केल्यानंतर प्रॉडक्ट कुठला मिळणार, या बाजूला H प्लस आणि या बाजूला OH मायनस. प्रॉडक्ट बघा, CH3 C double bond O OH, that is acetic acid plus CH3 OH, that is मिथाइल अल्कोहोल. सो कोणताही स्टर घेतला तरी आपण कार्बोक्झिलिक ॲसिड आणि अल्कोहोल हे दोन प्रॉडक्ट काढू शकतो. सो दिस रिॲक्शन इज ॲसिड हायड्रॉलिसिस ऑफ इस्टर. म्हणजे हायड्रॉलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ अ ॲसिडिक मीडियम, दॅरफोर नोन ॲज ॲसिड हायड्रॉलिसिस ऑफ इस्टर. त्यानंतर इस्टरपासून पुन्हा कार्बोक्झिलिक ॲसिड मिळवण्याची दुसरी मेथड आहे अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ इस्टर. Alkaline hydrolysis of ester, and this reaction takes place in presence of alkali like dilute of NaOH or dilute of KOH. C2H5 C double bond O O CH3 आणि याचं नाव आहे मिथिल प्रोपॅनोएट. हा मिथिल आणि 2 आणि 3 कार्बन कंटेन करणारा प्रोपॅनोएट आहे. सो याचं नाव आलं मिथिल प्रोपॅनोएट. मिथिल प्रोपॅनोएट. आयदर इथं आपण डायल्यूट ऑफ NaOH वापरू शकतो किंवा डायल्यूट ऑफ KOH वापरू शकतो.
ऑन हीटिंग प्रॉडक्ट्स आर, आता इथे बघा पुन्हा काय करायचं आहे, NaOHचं डिसोसिएशन Na+ आणि OH- हा बॉन्ड पुन्हा सेम इथून ब्रेक करायचा, या बाजूला Na+ आणि या बाजूला OH-. प्रॉडक्ट बघा कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट C2H5 C double bond O ONA, that is sodium salt of a propanoic acid किंवा सोडियम प्रोपॅनोएट, याला म्हटलं जाईल सोडियम प्रोपॅनोएट प्लस CH3OH प्लस CH3OH. CH3OH, that is मिथाइल अल्कोहोल. आता हा जो तयार झालेला आहे सोडियम प्रोपॅनोएट हा सॉल्ट आहे, याच्यावरती मायनस आणि याच्यावरती प्लस, ओवरती मायनस आणि Na वरती प्लस, हा सॉल्ट आहे, वॉटर सोल्युबल सॉल्ट आहे. आणि या वॉटर सोल्युबल सॉल्टचं कन्व्हर्जन पुन्हा कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये करण्यासाठी त्याची ट्रीटमेंट कशाबरोबर करायची तर ॲसिड बरोबर. सो on acidification with concentrated HCl free acid is formed. Again this one, हा घ्यायचा सोडियम प्रोपॅनोएट C2H5 C double bond O ONA, here is minus, here is plus. On acidification, on acid hydrolysis in presence of H+ means acidic medium, ॲसिड कोणता घेतला आहे concentrated HCl get converted into H+, again OH- बॉन्ड इथून ब्रेक करायचा, या बाजूला H+ आणि या बाजूला OH-. सो प्रॉडक्ट इज C2H5 C double bond O OH, that is propanoic acid. Propanoic acid plus here NaOH. Here sodium or potassium salt of a higher fatty acid means this one. Okay. Sodium or potassium salt of this fatty acid or higher fatty acid is known as soap. बघा डेफिनेशन लक्षात ठेवायची, 11वीला झालेली आहे. सोप म्हणजे काय तर सोडियम और potassium salt of higher fatty acid are known as soap. आणि सोप बनवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कोणत्या प्रोसेसमध्ये सोप बनवलं आपण अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ एस्टर. ह्याच्यामध्ये आपण काय केलं एस्टरचं अल्कलाइन हायड्रॉलिसिस केलं आणि आपल्याला मिळाला सॉल्ट ऑफ अ हायर फॅटी ॲसिड, ज्याला काय म्हटलं जातं सोप. मग ही जी मेथड आहे सोप बनवण्याची जी मेथड आहे त्या मेथडला काय म्हटलं जातं सॅपॉनिफिकेशन. सो विच मेथड इज नोन एज सॅपॉनिफिकेशन अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ एस्टर इज नोन एज सॅपॉनिफिकेशन. पुन्हा बघा विच मेथड इज नोन एज सॅपॉनिफिकेशन alkaline hydrolysis of ester. This method is known as saponification. Again, alkaline hydrolysis of ester is known as saponification. Then next one, preparation of carboxylic acid from alkyl benzene. पुढची मेथड आहे प्रिपरेशन ऑफ, चौथी मेथड असणार आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड फ्रॉम अल्किल बेन्झीन. सी aromatic carboxylic acid can be prepared by oxidation of alkyl benzene with dilute nitric acid
or alkaline or acidic potassium permanganate or chromic acid. ह्या रिएक्शनमध्ये काय करायचं आहे, ॲरोमॅटिक कार्बोक्झॅलिक ॲसिड म्हणजे बेन्झोइक ॲसिड किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. सो ॲरोमॅटिक कार्बोक्झॅलिक ॲसिड बनवण्यासाठी अल्किल बेन्झिनचं ऑक्सिडेशन करायचं आणि ऑक्सिडेशन करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम परमॅग्नेट अल्कलाइन किंवा ॲसिडिक, ऑक्सिडेशन करण्यासाठी डायल्यूट नायट्रिक ॲसिड किंवा अल्कलाइन और ॲसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट किंवा क्रोमिक ॲसिड यांचा वापर केला जातो. सो द एंटायर अल्किल चेन रिगार्डलेस इट्स लेंथ, म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ती कार्बन चेनच्या लेंथवर डिपेंड नाही आहे. जी साईड चेन आहे त्या सगळ्या साईड चेनचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन होतं कार्बोक्झायलिक ग्रुपमध्ये. इथं बघा रिॲक्शन बघूयात मग लक्षात येईल. दिस रिॲक्शन इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अरिल कार्बोक्झायलिक ॲसिड, ॲरोमॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड. जो ॲरोमॅटिक कार्बोक्झायलिक ॲसिड म्हणजे आपण म्हणतो बेन्झोइक ॲसिड किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. तर सपोज इथं आपण टॉलिन घेतला, टॉलिन घेतला. टॉलिनचं ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ एनी ऑफ दिस ऑक्सिडायझिंग एजंट. त्याच्यातला इथं घेतला पोटॅशियम परमॅग्नेट जो अल्कलाइन घेतलाय, KOH घेतलाय म्हणजे अल्कलाइन पोटॅशियम परमॅग्नेट घेतलाय. ऑन हीटिंग, तर ही जी रिॲक्शन आहे या कार्बनच्या चेनवर डिपेंड नाही आहे, कार्बनच्या चेनच्या लेंथवरती ही रिॲक्शन डिपेंड नाही आहे. तर ही जी साईड चेन दिसते ही सगळी साईड चेन आहे तशी काढून टाकायची आणि तिचं कन्व्हर्जन करायचं COOH ग्रुपमध्ये. इट गेट कन्वर्टेड इनटू COOH. ओके, आता इथं बेसिक मीडियम वापरल्यामुळे इथं काय होणार, सॉल्ट तयार होणार. KOH वापरल्यामुळे COOH, इथं मायनस आणि इथं प्लस, इथं सॉल्ट तयार झाला. आणि ह्या सॉल्टचं पुन्हा काय करायचं आहे, कार्बोक्झॅलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि ते करण्यासाठी काय करावं लागेल, ॲसिडिक मिडियममध्ये हायड्रोलिसिस म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरला होता. सो ॲसिडिक मिडियममध्ये हायड्रोलिसिस करायचं, याचं कन्व्हर्जन होणार COOH आणि बाहेर काय पडणार, KOH, बाहेर पडणार KOH. सो रिॲक्शन बघा पुन्हा, ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमध्ये अल्किल बेन्झिन म्हणजे बेन्झिन रिंगला अल्किल ग्रुप जोडलाय, साईड चेन आहे. तर अल्किल बेन्झिनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन करण्यासाठी डायल्यूट नायट्रिक ॲसिड, अल्कलाइन किंवा ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट किंवा क्रोमिक ॲसिड ह्या तिघांपैकी कोणाचाही वापर केला जातो. ही जी रिॲक्शन आहे ही कार्बन चेनच्या लेंथवर डिपेंड नाही आहे. जी कार्बन चेन आहे ती कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होते आणि त्याचं कन्व्हर्जन होतं COOH ग्रुपमध्ये. सो या टॉलिन गेट कन्वर्टेड इनटू, ह्याचं नाव आहे पोटॅशियम बेन्झोएट, and this on acid hydrolysis get converted into benzoic acid. ही पुढची रिॲक्शन बघा. क्युमिन किंवा ह्याला म्हटलं जातं आयसोप्रोपिल बेन्झीन. अगेन ऑन हायड्रोलिसिस, सो ऑक्सिडेशन KMnO4 बेसिक मीडियममध्ये घेतलाय. ऑन हीटिंग गेट कन्वर्टेड इनटू, हा जो पार्ट आहे हा पार्ट सगळा काढून टाकायचा कारण कार्बन चेनच्या लेंथवरती ही रिॲक्शन डिपेंड नाही आहे. सो हा सगळा पार्ट काढून टाकायचा आणि त्याचं कन्व्हर्जन करायचं COO. आता इथं K येणार पुन्हा कारण का तर बेसिक मीडियम वापरले, सॉल्ट तयार होणार. पहिल्यांदा सॉल्ट तयार करायचं आणि मग कार्बोक्झॅलिक ॲसिड. मीडियम ॲसिडिक वापरला असेल तर डायरेक्टली कार्बोक्झॅलिक ॲसिड. सो A मायनस A प्लस, दॅट इज पोटॅशियम अगेन बेन्झोएट. and this potassium benzoate on acid hydrolysis converted into again COOH.
that is benzoic acid. Benzoic acid. Again आणखीन एक याच्यामध्ये आहे, जर बेन्झीन रिंगला टर्शरी अल्किल ग्रुप जोडला असेल, म्हणजे ह्या तिन्ही पोझिशनमध्ये एकही हायड्रोजन नाही, अल्फा हायड्रोजन नाही, किंवा इथं जोडलेले सगळे ग्रुप हे, म्हणजे हा जर कार्बन टर्शरी कार्बन असेल, सगळे अल्किल ग्रुप असतील, तर टर्शरी अल्किल ग्रुप जर बेन्झीन रिंगला जोडला असेल तर ही रिॲक्शन होत नाही, याचं ऑक्सिडेशन करता येत नाही. सो हे आपण म्हणणार आहे नो रिॲक्शन. नो रिॲक्शन. टर्शरी अल्किल सबस्टिट्युएंट ऑन बेन्झीन हाउएव्हर इज नॉट ऑक्सिडाइज, त्याचं ऑक्सिडेशन करता येत नाही. देन पुढची रिॲक्शन आहे फ्रॉम अल्कीन प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झॅलिक ॲसिड. पाचवी रिॲक्शन असणार आहे, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झॅलिक ॲसिड फ्रॉम alkene. So carboxylic acids can also be prepared by the oxidation of alkene by potassium permanganate in dilute sulfuric acid. तर इथं आपण अशी रिॲक्शन घेऊया, CH3 CH3 डबल बॉन्ड CH3. This reaction takes place in presence of potassium permanganate in dilute of sulfuric acid on heating. इथं काय करायचं, हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक करायचा. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर सिंपली हा CH3, हा C, हा H आणि हा डबल बॉन्ड O. ओके, आणि हा जो इथं हायड्रोजन दिसतोय त्या हायड्रोजनला OH करायचं. हा एक प्रॉडक्ट झाला. प्लस बघा पुन्हा सांगते काय केलंय, हा डबल बॉन्ड काढून टाकायचा, याच्या पुढे डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O, आणि हा जिथे H दिसतोय तिथं OH करायचंय. इथंही सेम, हा C, हा OH, हा CH3 आणि हा डबल बॉन्ड O. म्हणजे हा मिळाला आपल्याला ॲसिटिक ॲसिड. हा हे आपल्याला मिळाला ॲसिटिक ॲसिड. मग जर समजा ह्या डबल बॉन्ड कंटेन करणाऱ्या कार्बनला जर हायड्रोजन जोडला असेल तर आणि तरच आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट हा कोणता मिळणार आहे, कार्बोक्झायलिक ॲसिड. जर समजा या रिॲक्शनमध्ये जर ही अशी रिॲक्शन असते, CH3 डबल बॉन्ड CH3, आपण काय केलं असतं, हा बॉन्ड काढून टाकला असता, प्रॉडक्ट आपल्याला मिळाला असता CH3 डबल बॉन्ड O, म्हणजे प्रॉडक्ट इथं मिळाला असता कीटोन. मग इथं O जोडण्यासाठी इथं काय असायला पाहिजे, H असायला पाहिजे. सो डबल बॉन्ड कंटेन करणाऱ्या कार्बनला जर हायड्रोजन असेल तर आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट हा कोणता मिळतो, कार्बोक्झायलिक ॲसिड. इथं O जोडायचा, सो कार्बोक्झायलिक ॲसिड. नेक्स्ट वन बघा, ओके, सायक्लोहेक्झिन घेतला, सायक्लोहेक्झिन ऑन पोटॅशियम परमॅग्नेट in dilute of sulfuric acid on heating. तर काय करायचं, हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक करायचा, डबल बॉन्ड ब्रेक करायचा. डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर इथं ऑक्सिडेशन होणार, इथं झाला COOH, इथं ऑक्सिडेशन होणार, इथं झाला COOH. ओके, सो इथं तयार झाला ॲडिपिक ॲसिड. दिस इज नोन ॲज ॲडिपिक ॲसिड. त्यानंतर बुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल घेऊयात. तिथं काय दिलंय बघा, C6H5CH
डबल बॉन्ड CH. अगेन ऑन सेम रिएजंट कन्वर्टेड इनटू, पुन्हा काय करायचं, हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा आणि फक्त डबल बॉन्डच्या तिथे O. सो पहिला प्रॉडक्ट मिळणार C6H5C डबल बॉन्ड O आणि इथं OH, कारण इथं H आहे, सो OH प्लस दुसरा प्रॉडक्ट मिळणार CHOH डबल बॉन्ड O. म्हणजे पहिला आपल्याला मिळाला बेन्झोइक ॲसिड आणि दुसरा आपल्याला मिळाला फॉर्मिक ॲसिड. देन लास्ट रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ते आपण पुढच्या लेक्चरला बघू.